एखाद्या कुस्तीमध्ये अन्याय झाला कधी असं वाटलं का, किंवा पंचायत भरपूर भरपूर एखादा अनुभव सांगता येईल? महाराष्ट्र केसरी कोल्हापुरामध्ये कोल्हापूरवाल्यांनी दगडफेक करून तिथं सगळा गोंधळ निर्माण केला. पैसे देऊन पहिलवान महाराष्ट्र केसरी बी झाले, पैसे देऊन हिंद केसरी बी झालेत. आता मला समजत नाही, मला पटत पण नाही. आता पहिलवानांना घरचे खर्चायला देतात, आम्ही घर चालवत होतो. म्हणजे हे आमची परिस्थिती अशी होती की आमचं जीवनच सगळं पहिलवानीवरती. नाही, पहिलवानीमध्ये मला माझे गुरु म्हणले की मारुती माने. मी तर माने भाऊंचं रुमालाने हातपाय पुसायला असायचो. त्यांचे हात घसरू नाही जोर मारताना म्हणून काय करायचो मी, त्यांचे हात पुसायला म्हणजे आणि ते असे फडकं पिळून टाकायचं एवढे त्यांनी श्रम केलेले आहेत. जसा व्यवसाय आहे कोणाचा धंदा उद्योग, तसे आमचा व्यवसायच पहिलवानी. पहिलवानांचा आता खंत वाटते मला बोलू नाही पण जे प्रत्येक राजकारण आहे त्याच्याकडे 15-20 पोरं आहेत. पवार साहेबांनी बी सांगू तुम्हाला, पहिलवानांना इतक्या पहिलवानांना संधी दिल्या, नोकऱ्या बिकऱ्या हे ते त्यांनी सुद्धा तळापर्यंत काय पाहिले. त्यापेक्षा वसंतराव दादा होते, ते पण एकदम जवळच संबंध आले. नमस्कार अण्णा. नमस्कार. आज आपल्याला फक्त गप्पा मारायच्या, त्याच्यामुळे निवांत राहतो मी. आता सगळ्यात सुरुवातीला आता मला तर तुमच्याबद्दल थोडंफार माहिती आहे, मी वाचून पण आलोय, पण एकदा थोडंसं प्रेक्षकांसाठी आपल्या तुमची थोडी पार्श्वभूमी सांगा. सुरुवातीपासून तुमचा जन्म कुठं झाला, गाव वगैरे थोडं तुमच्याबद्दल. माझा जन्म पुण्यामध्ये कसबा पेठेमध्ये झाला. 10/7/42 रोजी. आमचे पहिलवानीमध्ये आमची परंपराच होती, पण पहिलवानीमध्ये कटू अनुभव आल्यामुळं मी त्या पहिलवानीमध्ये पासनं फार दूर राहिलो. मग ते आमच्या भावाच्या कुस्त्या वगैरे, आमचे भाऊ मोठे पहिलवान होते. माझ्या नावापेक्षा त्यांचं नाव मोठं होतं. आणि किर्लोस्करला सर्व्हिसला लागल्यावर तिथं गटात कुस्त्या करायला लागल्यापासून तिथनं मला पहिलवानीतलं परत काय झालं, छंद झाला. आणि मग तिथनं पुढं मला कुस्त्या झाल्यानंतर मला पैसे मिळत गेले. मी त्यामध्ये मग काय झालं, त्यामध्ये मी सगळं मग वाहून घेतल्यासारखं केलं. फक्त मी पहिलवानी करताना नुसती पहिलवानी नाही केली, तर त्याच्याबरोबर काहीतरी व्यवसाय हे ते करत करत गेला. आणि मला पहिलवानी इतकं भरपूर मिळलं की मग माझं लक्षच पूर्ण काय झालं. पण त्यावेळेस माझा वेळ बी काय झाली होती, माझी वयाची मर्यादा बी काय झाली होती. माझी मला वाटतं 2 पहिली कुस्ती मला जर पैसे मिळवून दिले तर सुभेदार तालमीतलं ते लक्ष्मण काय सुभेदार तालमीतले ते पहिलवान, ते संघ पहिली कुस्ती झाली. आणि त्या कुस्तीनं विश्वनाथ चौधरी, आणि त्या संघ कुस्ती झाल्यावर जे मला भरपूर पैसे मिळायला लागले. तर मग तिथनं पुढं मग मी पहिलवानीमध्ये काय झालं, वाहून गेलो पूर्णपणे. तुम्ही त्याच्यात हो, भरपूर मला लोकांनी काय केलं त्यावेळेस, ती खुर्ची तशी एकदम हे जी होती, त्यांनी ते भिंताड्यांना मारलं होतं. आणि आमच्या बाजूचा भिंताड्या मोठा होता, त्याला मारल्यानंतर त्या कुस्तीला प्रतिष्ठा निर्माण झाली. आणि त्याला माझ्या संघ कुस्ती झाली. त्या कुस्तीमध्ये मला भरपूर लोकांनी साथ दिली. मग त्यानंतर मी त्यातच पूर्णपणे ते वेळ त्यालाच झाला. साधारण किती वय होतं तुमचं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कुस्ती खेळले सुरुवातीला? 26 एक वय होतं माझं. पहिली कुस्ती लढले. काय अनुभव होता पहिल्या कुस्तीचा तुमचा, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कुठे लढले होते पहिली कुस्ती? ह्याच्यामध्ये डेक्कनला. काय अनुभव होता तेव्हाचा तुमचा पहिल्यांदा कुस्ती? अनुभव म्हणजे मला बाहेरनं साथ देणारे काय होते, म्हणजे मला त्यावेळेचे पंच म्हणजे त्यावेळेचे वस्ताद वगैरे होते ना, तर रोज माझी प्रॅक्टिस घ्यायला यायचे. आणि विशेष म्हणजे मला सगळं सहकार्य केलं
माने भाऊंनी. माने भाऊ पुण्यात येणार, माझ्या प्रॅक्टिसला जेवढे दिवस कुस्तीची मुदत आहे तिथपर्यंत ते काय करणार, मुक्काम करणार. आणि त्यांचं सहकार्यामध्ये मला माझे गुरुच ते, त्यामुळे त्यांनी मला जास्त काय केलं, सहकार्य केलं. आणि मला पहिल्यांदामध्ये थोडंसं उत्साह आला. फक्त माझं काय झालं, वेट वाढतच नव्हतं. 70, 75, 77, 75 ह्यामध्ये काय होत होतं. आणि मग त्यानंतर 2-4 कुस्त्या झाल्या माझ्या, त्यामध्ये बी मला भरपूर पैसे गेले. आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही कुस्ती लढलेत, कोणकोणत्या? तसं तर मग मला सांगताच येणार नाही, कारण त्यावेळेस काय झालंय माहिती आहे का, त्यावेळेस कसं होतं की आता हे वजनाच्या वगैरे कुस्त्या वगैरे आहेत ना, तेवढं नव्हतं. आम्हाला जसं कुंडली माहिती पाहिजेत ना ब्राह्मणाला, कसं तसं आम्हाला आज फित कोणती आहे, आज कुठं आखाडा आहे, हे असं सगळे महाराष्ट्रात काय झालंय सगळं आम्हाला माहिती होतं. म्हणून आम्ही सगळीकडे काय करायचं, फिरायचं. तर काय श्रीगोंद्यामध्ये बी काय झालं, तिथं परत आपल्या ह्याच्याकडं कर्जतला बी सगळे शिष्य परिवार तयार झाल्यानंतर मी सगळीकडे फिरायचं. मग माझी तिकडं कुस्ती ह्याला झाली, राशनला कुस्ती झाली. मी 2-4 मिनिटातच त्या साधू मंडळ म्हणून नगरला प्रसिद्ध पैलवान होता, आणि त्याला 4-5 मिनिटातच मारलं. त्यानंतर आली म्हणून होता, आली आता ते ह्याचा मुलगा, त्याचा मुलगा नाव बघा, आलीचा मुलगा बघा, आत्तामध्ये भेटला तर महाराष्ट्र केसरी झालेला. तर ते आले संघ माझे तिथं माणिक दोंडीला, मावट्याच्या वरती माणिक दोंडी तिथं झाली. म्हणजे महाराष्ट्रात मला सगळीकडे काय झालंय, इकडं अकलूजमध्ये बी काका दाहेरी, दिनकर धायरीचा भाऊ काका धायरी, त्यांच्या संघ बी झाली. इकडं फुरसिंगीला दादू मामा संघ झाली, चौगले. जवळजवळ मी 25 वर्षे काय केलं ह्याच्यात पैलवानीमध्ये काढले. 25 वर्षाचा तुमचा कुस्तीमधला अनुभव आहे. हो, 25 वर्ष. पूर्वी कुस्तीसाठी एखाद्याला समजा व्हायचंय, तयारी करायची किंवा पैलवान व्हायचंय, तर काय तयारी करावं लागायची साधारण? फक्त त्याच्या मनाची तयारी पाहिजे. अच्छा. तो कोल्हापूरला आहे का पुण्यात आहे का कुठे आहे, त्याने फक्त काय करायला पाहिजे, त्याच्या मनाची तयारी पाहिजे. कुठं असं ते केलंच पाहिजे. आणि साधारण कोणत्या वयामध्ये योग्य वय कोणतं आहे, जर एखाद्याला कुस्तीमध्ये जायचंय सुरुवात करण्यासाठी योग्य वय कोणतं? तर सुरुवातीपासूनच तो शाळेत जाताना त्याचा, आता आम्ही जरी पैलवानीत नव्हतो तरी आमचे वडील पैलवान होते, आमचे भाऊ पैलवान होते, त्यामुळे आमचं जाणं येणं त्या पैलवानीशी आमचा संपर्क होताच ना. आणि एका पैलवानासाठी ताकद किती महत्वाची असते आणि ती कशी मिळवली पाहिजे? त्याच्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. त्याच्या मनात काय पाहिजेत की, आणि पैलवानांनी मूळ काय जाणलं पाहिजे की आपलं घरातल्या आपल्याविषयीची जी भावना आहे ती त्यांनी काय करून दाखवली पाहिजे. पैलवानी जी अपेक्षा घरातली आईची, वडिलांची, भावांची, त्या पद्धतीने त्यांनी काय केलं पाहिजे सगळं. मग जेव्हा पैलवान घडतो त्याच्या शरीरदृष्टीसोबत त्याची जी आहे शरीरदृष्टी, मग पैलवान ताकद येते त्याच्या अंगात. ताकद आणि चारित्र्य दोन्हीपैकी काय महत्वाचं आहे त्याच्यासाठी? नाही, चारित्र्य महत्वाचं आहे ना सगळ्यात. ओके, त्याच्याकडे त्यांनी लक्ष असलं दिलं पाहिजे चारित्र्याकडे. आता तुमचा 25 वर्षाचा अनुभव आहे, आज 2026 चालू आहे. या तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती आणि आज या एवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला काय फरक झालेला दिसतो पैलवानीमध्ये? काय अनुभव आहे तुमचा? पैलवानी आता न कळत आता हे वजनावरच्या कुस्त्या वगैरे झाल्यात ना, त्यामुळं प्रोत्साहन वाढायला लागलं. प्रोत्साहन वाढायला लागून त्या पैलवानाला वाटायला लागलं की आपण अजून ह्यामध्ये जर आपण नाव मिळवलं तर आपल्याला कुठेतरी नोकरी वगैरे हे ते काय होईल. ओके. तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात कठीण कुस्ती कोणती होती, तुम्हाला अवघड गेली? मंगलसिंग परदेशी. थोडंसं त्याच्याबद्दल सांगा आम्हाला. मंगलसिंग परदेशी हा डाळवाला
चिडामण तालमीतला, पण ते मूळ सांगलीतले असायचे. हा आणि त्यांच्या कुस्त्या 3-4 आपल्या उरसळ तालमीतले पैलवान त्यांच्या संग झाली, बऱ्याचशा कुस्त्या झाल्या, पण तो कधी कुणाला हार गेला नाही. आणि ती माझी कुस्ती, त्याची माझी कुस्ती 1-2 वर्षाच्या अगोदर अर्धा तासाच्या मुदतीवर झाली. तर मला त्यांनी शेवटच्या क्षणाला धरून वगैरे आणलं होतं. त्यानंतर मग आमची ती निकाली कुस्ती काय झाली, डेक्कनला निकाली कुस्ती ठेवली होती. तर ती कुस्ती जवळ 1 तास 20 मिनिटं चालली होती. बापरे. आणि 1 तास 20 मिनिटामध्ये त्यांनी मला काय करून टाकलं, फार घायल करून टाकलं. तो काय करायचा माहिती आहे का, मला दमातनं काढायचं बघायचा. नुसता उड्या मारल्या की मी धरायचो. माझं हे दम काय व्हायचा. मग त्या शेवटच्या क्षणाला काय झालं, परमेश्वरांनी मला भागवत सरांनी एक डाव दाखवलेला होता. कोच भागवत सर पतेळ्याचे, ते आमच्या तालमीतले वस्ताद म्हणलं तरी चालेल. आणि त्यांनी तो कसा बसतोय काय बसतोय ते अनुभव, पहिल्या कुस्त्या झाल्या त्याच्या, त्यामुळे अनुभव आला. आणि त्यावेळी त्यांनी मला शेवटच्या क्षणाला 1 तास 20 मिनिटं असो नाहीतर 15 मिनिटं, त्यावेळेस मला त्यांनी काय केलं, माझ्यावर चढ करायला सुरुवात केली आणि मला धोबी मारली. आणि मी उंच असल्यामुळे माझा हात टेकला आणि माझा हात त्याच्या बगलत गेला आणि ते क्लिप डाव भागवत सरांनी दाखवला. बरोबर तो तिथं फेड बसला आणि त्यात त्याला मारलं. पण जवळजवळ 1 तास 20 मिनिटं कुस्ती चालली होती. म्हणजे तुमच्या आयुष्यात पहिली मोठी कुस्ती जिंकली तुम्ही तीच होती का अजून दुसरी कोणती होती? नाही, सगळ्यात पहिली विश्वनाथ चौधरीचीच. मोठी कुस्ती कोणती जिंकली तुम्ही? मग मला तिथनंच सुरुवात झाली आणि पैसे तिथनंच मिळायला लागले. आणि मोठी कुस्ती सगळ्यात नंतर तर मग हिरामनची शेवटची कुस्ती, हिरामन बनकर बरोबरची. आणि तुम्ही आता जसं म्हणता की तुम्हाला कुस्ती जिंकल्यानंतर पैसे वगैरे मिळायचे, साधारण तेव्हा काय पैसे भेटायच्या? तसं त्यावेळेस असं होतं की मंत्री झाल्यानंतर त्याला जे तसं मला टायमिंग द्यावं लागायचं की मी तुमच्याकडं सकाळी येईल, तुमच्याकडं दुपारी येईल, तुमच्याकडं संध्याकाळी येईल. आणि जे लोक काय करायचे, भरपूर लोकांनी मला काय केलं, देणगी भरपूर लोकांनी मला तशी दिली. आणि इतकी देणगी दिली की प्रत्येक गावात. आणि मला तर मी त्या गावात आखाड्याला गेलो नाही तरी 8-8 वाजेपर्यंत आखाडे तसे ठेवायचे. ते मी येसवर आखाडा मोडत नव्हते, इतके लोकांनी माझ्यावरती काय केलं होतं. राहणीमान पण माझं कोण ओळखणारे नाही अशा पद्धतीतनं असायचं. एखाद्या कुस्तीमध्ये अन्याय झाला कधी असं वाटलं का, किंवा भरपूर भरपूर एखादा अनुभव सांगता येईल? महाराष्ट्र केसरी कोल्हापुरामध्ये त्यावेळेस आग्नेय नेग्रोची माझी कुस्ती, मातीवर फायनलची कुस्ती. आणि आग्नेय नेग्रोची माझी इतकी कुस्ती जोरात झाली की कुणालाच पॉईंट काय करता नाही आला, पॉईंट घेता नाही आला. मग माझ्यावरती कुस्ती टायमिंग संपलं, टायमिंग संपल्यावर वजन केलं तर त्यापेक्षा माझं वजन काय भरलं, कमी भरलं. मला वर स्टेजवर जाऊन मला काय केलं, विजय दिला. स्टेजवर मी कपडे घालायला खाली आलो, कोल्हापूरवाल्यांनी दगडफेक करून तिथं सगळा गोंधळ निर्माण केला. आणि बाळासाहेब देसाई आले, म्हणले नाही निर्दय येत आलं. मग पुणेवाल्यांनी सगळी टीम काढून घेतली आणि तो माझ्या मोठा काय झाला, अन्याय झाला. कारण मला न कळत, आपण असं आपल्या तोंडाने वाक्य वापरावं नाही, पण न कळत मुरली मोहोळ म्हणून आता खासदार आहे पुण्याचे, त्यांनी मला सांगितलं की लक्ष्मण ऑर्डर म्हणून होता की मी याला फक्त भेटतो. आणि म्हणलं भाऊ तुम्हाला कसं माहिती, तर म्हणले मी त्या तालमीत होतो ना, ते गप्पा निघाल्यानंतर तो सांगायचा की ते मी नरहरीला हे होतो. मग त्यावेळेसचं माझं ते काय संधी काय झाली. आणि तसं काय मागं पाठबळ काय कोणी काय केलं नाही, म्हणजे वरच्या नेत्यांनी. कारण कुस्तीला विजय देऊन कपडे घालत होतो मी, हा तर मोठा काय झाला, तो मोठा एक अन्याय झाला. आणि दुसरी गोष्ट, दुसरा अन्याय झाला हिरामन संघ कुस्तीच्या वेळेस. मी धरून आणून सुद्धा काय केलं, धरून आणून सुद्धा मला परत डाव दिला नाही.
मग त्यावेळेस मी सांगितलं की आज 55-60 हजार प्रेक्षक होतं. मी म्हणलं आता एवढ्यांच्या समाधानासाठी मी परत कुस्ती करतोय. आणि परत कुस्ती करताना परत तुम्ही काय केलं, बाहेरची टांग मग तो मारायला गेला तसं मी उलटं टाकलं, चित पडला. पण ते ग्राउंडच इतकं बारीक होतं की त्यामुळं तिथं बी माझं काय झालं. मग त्यावेळेस मला वाटतं वय 40 होतं. आज अशा गोष्टी घडतात का, काय वाटतं? भरपूर, आजही घडतात. भरपूर. जसं पैलवान आता प्रत्येकाचे जसे हे असतात, कोणी मोटिवेशन असतं, त्यांच्याकडे बघून असं वाटतं की आपण यांच्यासारखं बनावं. तसं त्या काळात असे कोणते पैलवान होते की तुम्हाला त्यांच्याकडे बघून वाटायचं हे खूप भारी आहेत किंवा आपण यांच्यासारखं बनावं? सगळ्यात मोठे पैलवान ते सगळ्यांचे माझा संबंध आला. सगळ्यात मोठे म्हणजे श्रीपती अण्णा खसनाळे, माने भाऊ, नांदळकर मामा, हे सगळे हे मोठे आणि ते मोठे नाही तर ते मोठे कसे झाले जवळनं पाहायला मिळाले, त्यांची सेवा करून पाहायला मिळालं की त्यांनी कष्ट किती करत होते, काय करत होते. मी तर माने भाऊंचं रुमालाने हातपाय पुसायला असायचो. त्यांचे हात घसरू नाही जोर मारताना म्हणून काय करायचो मी, त्यांचे हात पुसायला म्हणजे आणि ते असे फडकं पिळून टाकायचं एवढे त्यांनी श्रम केलेले आहेत. आणि ते पाहिलं तर मग परत म्हणजे असं जर पाहिलं केलं तर हे मारुती माने हे ते होणारच ना. अजून कोणते असे पैलवान होते ज्यांना तुम्हाला भेटायची इच्छा होती पण भेटता नाही आलं? विष्णू अण्णा सावर्डे. अच्छा. नाही, ज्योतिबा सावर्डे. विष्णू अण्णा कोण, त्यांचे भाऊ. माने भाऊंनी मारले ती गोष्टी मी पाहिली. पण ज्योतिबा दादा सावर्डे त्यांचे भाऊ फार मोठे पैलवान क्षेत्रामध्ये त्यांचं एकदम हे. खशाबा जाधव यांच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? आम्ही लहानपणापासून म्हणजे वाचलंय, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय? नाही, माझं त्यांच्या बरोबर काय एवढं हे आलं नाही, कारण ते वजनामध्ये कुस्त्या करत होते ना. आणि त्यावेळेस वजनाच्या कुस्त्याला एवढं काय आता जे वजनाचं हे चाललंय ना तेव्हा एवढं नव्हतं. कारण मला बी माझं वजनच कधी 75-76च्या पुढे गेलं नाही. मला तर भरपूर संधी होती पण त्या टायमध्ये एवढं स्कोपच त्याला नव्हता. पूर्वी जेव्हा तालमीमध्ये तुम्ही जायचा किंवा जे काही तुम्ही करायचा तेव्हा मग एखाद्याकडनं एखादी चूक झाली किंवा मग एखादा वेळेत आला नाही किंवा आलाच नाही तर मग अशा वेळेस त्यांना काय शिक्षा द्यायची, काय शिक्षा असायची त्यांना? नाही, आता जे आहे ना त्या टायमाला असं होतं, वाजतात जर 4 वाजता येणार असतील ना तर पोरं 3:45लाच हजर. म्हणजे एवढं वाजताचं दहशत काय असायची मुलांवरती असायची. कधी असं त्याला मागं लागून चढ रे बाबा, कर रे बाबा, असं कधी झालं नाही. त्या पैलवानाला उत्साहच असायचा. आणि मला वाटतं माझ्यावरती इतके उपकार केले आहेत की आजमभाई पानसरे म्हणून आहे पिंपरी चिंचवडचे, त्यांचे वडील फकीरभाई, इतके कासारवडीचे राघोबा, बोचरीचे सदाशिव फुगे, हे एवढे सगळे काय करत होते, एवढे सगळे प्रॅक्टिसला यायचे. आणि त्यामुळं आपाप त्या पैलवानावर दडपणच असायचं. तरी अशी एखादी शिक्षा तुम्हाला आठवते की त्या काळात दिल्या जायची, असं काही बघण्यात ऐकण्यात? कठीण शिक्षा ते चालणारच ना थोडं. हो, तेच की मला थोडी उत्सुकता आहे की काय शिक्षा दिल्या जायची. थोडं चालायचंच ना. ते चड्डीची नाडी वगैरे हे ते सगळं चालणारच ना. प्रॅक्टिस करताना बी काय करणार, ती चड्डीच्या नाडीने मारणार वगैरे हे. ओके. फक्त पैलवानीमध्ये एवढंच होतंय की जो मारल ना त्याच्याकडे वर बघणार पण नाही, हे पैलवानीतलं काय. ओके, म्हणजे उलटून कधी त्यांना कधी नाही. आता अशा गोष्टी होतात का, काय वाटतं? आता थोडंसं काय पडले, आता थोडं असा फरक पडलाय. जे गरीब आहेत ना ते प्रामाणिकपणे करतात, पण जे मोठे आहेत ना त्यांच्या पुढे त्या कोच असो कोणाचं असो त्याचं काही चालतच नाही. तिथं त्याला फ्री कसं म्हणतो आपण तशी परिस्थिती आहे. बरोबर. तर या तुमच्या अनुभवामध्ये जात
पैसा, ओळख या गोष्टींचा कधी निकालावरती परिणाम झालाय का? नाही, कधीच नाही, कधीच नाही झालं. फक्त काय झालं, या प्रतिष्ठेचा विषय आला. हे मोठे लोक म्हणजे आता कोल्हापुरात सामने होते म्हणून त्यांनी तो आपल्यावर काय केला, अन्याय झाला. तसंच महाराष्ट्र केसरीमध्ये 2-4 ठिकाणी पाहिलं ना, तर तसे याचा अन्याय होत गेले. म्हणजे असं कुठला अनुभव नाही की तिथे पैसे देऊन किंवा जातीमुळे एखाद्यावरती असं काही झालं वगैरे म्हणून असं काही? पैसे देऊन पण झाले, आता पण नाव सांगत नाही मी. हा, ठीक आहे, नाव सांगायची गरज नाही, फक्त अनुभव सांगा की असं असं. पैसे देऊन पहिलवान महाराष्ट्र केसरी बी झाले, पैसे देऊन हिंद केसरी बी झालेत. ओके, अशा गोष्टी घडतात मग? घडतात. ओके, आणि जातीमुळं कुठे काही? जातीमुळे तसं हे नाही आलं कधी. ओके, आणि जातीमध्ये विषय पाहिलं तर फक्त मराठी आणि दुसरी गोष्ट इतर समाजातले. तुमचे जे कोणी वस्ताद होते ज्यांनी तुम्हाला आता सगळं शिकवलं पैलवानीबद्दल, त्यांनी तुम्हाला काय काय सल्ले दिले होते पैलवानीसाठी? त्यांचे काही सल्ले आठवतात तुम्हाला, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी? नाही, पैलवानीमध्ये मला माझे गुरु म्हणले की मारुती माने, आणि ते जे सल्ला देईल त्या पद्धतीने काय करायचं आपण. आणि ते माझ्याकडे मुक्कामाला जरी म्हणजे आमच्याकडेच असायचे, कुस्ती ठरली तर ते त्यांची काळजी घेण्यापेक्षा ते माझी काळजी घेत होते. ह्याला म्हणायचं गुरु, असे गुरु मिळणार नाही, कारण आमच्याकडे आले की 4-5 किलो वजन त्यांचं कमी व्हायचं. ते जे खाणार ते मला देणार आणि नंतर खाणार. त्यांची कुठला तुम्हाला एखादा किस्सा, अनुभव काय आठवतो त्यांच्याबद्दल शेअर करण्यासारखा? एक किस्सा आठवतो मला. आम्ही विट्याला खुस्त्याला गेलो होतो भाऊ आणि तर विट्यात डॉक्टर होते, मोठे डॉक्टर. ते डॉक्टर म्हणले भाऊंला की भाऊ, मी डॉक्टर होण्यापेक्षा मी पैलवान व्हायला पाहिजेत. त्यावेळेस तो किस्सा मला आठवता. त्यावेळेस भाऊ त्याला म्हणले, तू डॉक्टर झाला ना आणि मी पैलवान. म्हणले माझं वय आता 35 आहे. संन्यासी मनुष्य स्मशानभूमीमध्ये जातो. आम्ही पैलवान एवढं वय होऊन सुद्धा महिला बायका मुलांमध्ये प्रपंचामध्ये सगळीकडे राहतो, आणि एवढं करून आम्हाला जे ब्रह्मचार्य पाळावं लागतंय ते तुला जमलं नसतं, तेवढं सोपं नाही ते. म्हणजे पैलवान कशात राहतो? समाजामध्येच असतो ना. बरोबर. आणि त्या समाजामध्ये राहून ब्रह्मचारी राहणं, ते म्हणजे हा किस्सा भावने त्यांना सांगत होते, मी ऐकत होतो. फक्त ब्रह्मचार्य किती महत्वाचं असतं? आता त्यातलं मला माहित नाही, पण पूर्वी म्हणजे ब्रह्मचारी, पैलवानाचं जीवन म्हणजे ब्रह्मचारी. कारण माझा अनुभव आहे, कारण माझंच मी 36व्या वर्षी लग्न केलं. म्हणजे आता माझं मुलाचं लग्न झालं आता 6 तारखेला. हा, 6 तारखेला. तर तो माझं वय आता 84 संपल, 85 लागलं. मुलगा 25 अजून 26 लागले. म्हणजे हे पैलवानीतलं काय आहे, हे म्हणजे तू लेटच काय करतो सगळं. बरोबर. आता माने भाऊंचंही पाहिलं तर एक मुलगी आहे, तिचं वय पाहिलं तरी लहानच आहे. बरोबर. फक्त पैलवानीवरती पूर्वी घर चालायचं का? आमचं परंपरा आमची तीच होती की जीवनच पैलवानी. ज्यांचा व्यवसाय पैलवानी ना, तसं जसा व्यवसाय आहे कोणाचा धंदा उद्योग, तसे आमचा व्यवसायच पैलवानी. आता मला समजत नाही, मला पटत पण नाही. आता पैलवानांना घरचे खर्चायला देतात, आम्ही घर चालवत होतो. आणि वाईट अनुभव सांगायचे झाले तर आमचे भाऊ जर तिकडं कुस्त्याला मावळ बिवळ गेले आणि त्यांना यायला मिळालं नाही, तर ते तिकडून पैसे पाठवणार कोण, पुण्यात जाणार असेल ते एवढे घरी नेऊन दे. कारण त्यांना माहिती होतं जर घरी पैसे गेले नाही तर चूल पेटणार नाही. म्हणजे हे आमची परिस्थिती अशी होती की आमचं जीवनच सगळं पैलवानीवरती. बरोबर. म्हणजे हे करत असताना कधी काही आर्थिक अडचणी यायच्यात का तुम्हाला, की पैलवानी करत असताना की बाबा
नाही शक्य झालं पैसे जमवणं किंवा अचानक काही अडचण आली तुमच्याकडे? अडचणीतनं दिवस काढायचो ना आम्ही. फक्त माझं एक होतं हा, की कधी कोणाकडून 5 रुपये म्हणजे उसने उधार घ्यायचे नाही असं? असं उधार कधी घ्यायचं नाही. आणि त्या काळामध्ये सुद्धा गुन्हेगारी क्षेत्र होतं. ते माझा उपयोग करून बघत होते. पण मी त्यांना सांगायचं की ज्यावेळेस मला प्रसंग येईल ना माझ्यावर, त्यावेळेस मी तुमच्याकडेच येईल. बरोबर. कारण पूर्वीचं काय असायचं, त्या पैलवांना आज सध्या तीच परिस्थिती आहे. पैलवांना जवळ करायचं, त्याच्यावर ह्याच्यावरती काय करायचं, मग धंदे वगैरे हे ते सगळं काय करायचं आणि त्या पैलवानाचा दुरुपयोग करून घ्यायचा. आणि मी कोणाला न चिटकल्यामुळं काय झालंय, मी सुपारीचं सुद्धा मला व्यसन नाही. चहा नाही, सुपारी नाही, काय नाही. आणि आपण कमवायचं आणि आपण काय करायचं. आणि आज परमेश्वरच्या कृपेने पाहिलं तर पुण्यामध्ये मला पवार साहेबांनी फ्लॅट दिला आहे. मला दुसरे 2 फ्लॅट आहेत. दायरी जमीन आहे. मी हे सगळं पैलवानी वाढते. आणि प्रामाणिकपणाने लाल माती काळी मातीवर मनुष्य राहिला ना की त्याला यश मिळतंच. ओके. आजच्या काळात ही परिस्थिती काय, म्हणजे आजच्या काळात माणूस पैलवानीवरती जगू शकतो का? फक्त पैलवानीवरती घर चालू शकतो? नाही जगू शकत आजच्या काळात. काय काय अडचणी आहेत? म्हणजे अडचण अशी आहे की पहिलं काय व्हायचं, 2 चंदूबाई आणि शिवरामाले 2 बाजू असायच्या. आणि त्या 2 बाजूमुळे काय झालं, हा बोला तुम्ही बोला. त्या 2 बाजूमध्ये ईर्षीर निर्माण होती. आणि आता ती ईर्षीर काय झाली नाही. आता ती ईर्षीर राहिली नाही. चंदूभाईवाले काय करणार, त्यांच्या पैलवानाला म्हणजे आम्ही चंदूभाईवाले आमच्या पैलवानांना भरपूर मदत काय करणार, सहकार्य करणार, मदत करणार, पैसे देणार. शिवराम आले तसेच त्या बाजूने काय करायचं राहते. आता हे पार्टिशन जे होतं चंदूभाई शिवराम हे संपल्यामुळे काय झाले, ईर्ष्या काय झाली, ईर्ष्या कमी झाली. बरोबर. आणि त्यामुळं पैलवानांना पाहिजे तेवढं काय होत नाही. बरोबर. म्हणजे आजकाल एखाद्याला जर पैलवानकीची तयारी करायची, सोबत दुसरं काहीतरी असलं पाहिजे त्याला जोडधंदा. कुणाचं तरी हे पाहिजेतच, कुणाच तरी सपोर्ट पाहिजेतच. ओके. त्याच्याशिवाय शक्य नाही. बरं. एका पैलवानाच्या आयुष्यात म्हणजे त्याचं पैलवानीचं लग्नाच्या आधीचं आयुष्य आणि लग्न झाल्यानंतर काय बदल होतो लग्न एखाद्या पैलवान? आणि आपला समाज अजून काय माहिती आहे का, मला त्या समाजाबद्दल पण थोडंसं खंत वाटते. आपल्याकडे पूर्वी आमच्यापेक्षा मोठे पैलवान बाजीराव मानकर म्हणून एक पैलवान होते. आणि ते पैलवान इतकं समाजाने त्याला डोक्यावर घेतलेलं होतं. पण छबू गवळी म्हणून एक शिवरामाले तांब्यातले पैलवान होते, त्यांनी त्याला मारलं कुस्तीमध्ये. तर त्या माणसाची अशी परिस्थिती झाली की त्याला कोण विचारायलाच तयार नाही. ही कुस्ती हारजीत आहे, तो हरला म्हणून त्याला कोणी विचारणार. अखेर नवले, नानासाहेब नवले खासदार होते, त्यांनी त्याला झेडपीमध्ये ड्रायव्हर म्हणून लावलं. ही पण परिस्थिती होती पैलवानांची. मारच तोपर्यंत डोक्यावर घेतात आणि एखाद्या वेळेस कुस्ती हारली की त्याला फार काय करून टाकतात. तुम्हाला या सगळ्यांमध्ये काही वाईट अनुभव आलेत का? काय वाईट अनुभव पैलवानीमध्ये असं आहे की त्याला नशिबाची साथ लागते. आमचा भाचा अप्पारी नशे म्हणून आमचा भाचा, आमचे दाजी म्हणायचे तो महाराष्ट्र केसरी नाही झाला तर मला कावळा शिवणार नाही, एवढी त्यांची श्राद्ध होते. एवढे सांभाळत होते त्याला. पण नकळत त्याच्या पायाला लागल्यामुळे काय झालं, सगळं वाया गेलं. मग या नशिबाची बी घ्यायला काय पाहिजे. चांगली चांगली पोरं आहे, पण जर एखाद्या लागलं हे झालं तर काय त्याचं जीवनात ती पुढची लाईफ त्याची काय होती. बरोबर. मग कोण विचारत नाही. मारतात तोपर्यंत विचारतात, पडल्यानंतर सोडल्यानंतर कोण विचारत नाही. बरोबर. आता जसं की आपण बघतोय की पूर्वी लोक व्यायाम करायचे, तालमीत जायचे, पूर्वीच्या लोकांची तब्येत आहे. आता आज तुमचं एवढं वय तरी तुम्हाला ठणठण ऐकू येतं वगैरे. या वयामध्ये आम्ही जाऊ की नाही हा प्रश्न मला पडतो कधीतरी. तर नेमकं काय काय गोष्टी बदलल्यात, कसं लोकांचं जीवन बदललं? नाही, जीवनमान काय झाले त्यावेळेस, आता जे खोराक होतं ते खोराकच कसं होतं, म्हणजे रासायनिकामध्येच काय झालंय आता बदल झालेला आहे. त्या पूर्वीचं खाणं वगैरे सगळं जे होतं
ते दूध हे ते अंडे बिंडे तूप मांसाहार वगैरे हे ते सगळं असायचं ना. आता जे खाणं पडतं तर पाहिजे तसं नाही, ते आता पावडरी वगैरे हे ते असं काय निघाले. आता माझाच मुलगा बघा जिम करत होता, तर ते पावडर मला ते जिमवाले सांगायची पावडर बरोबर नाही, तर ह्या म्हणायचं नाही नाही ती पावडर चांगलीच असते. म्हणजे आता जास्त काय व्हायला गेले, जे आता म्हणजे बाहेरच्या वस्तू खायला गेलेत ना, आता इथे सुद्धा पहिलवान काय करतात, दूध तूप मटण तुमचं हे माने भाऊ जवळजवळ 3 लिटर दूध काय करत. आता इथं बिचारा सगळ्या पहिलवानांना 2 लिटर बी कोण घेते का बघा बरं. म्हणजे पहिले 3-3 लिटर दूध प्यायचे माने भाऊ तर 100चे बदाम सकाळी संध्याकाळी 100 थंडाई. 3 लिटर दूध एका टायमाला का दिवसभर? नाही, दिवसभराला. दिवसभराला. अच्छा. मग काय गोष्टी केल्या पाहिजे आजच्या तरुण पिढीनं, काय केलं पाहिजे, कुठं चुकतात ते? तरुण पिढीने एवढं डोके ठेवलं पाहिजे की प्रामाणिकपणे. आता इथं आपण बसलो, मी त्या कोचला काय म्हणलो की तुम्ही आमंत्रण देऊन आला का सगळ्यांना, हे मनात न पाहिजे. बरोबर. आपण हे होणार, आपण करायचंच, हे एवढं जर निश्चय ठेवला ना तर मग तो होतच. बरोबर. पण घरच्यांनी घालवलंय ना आपण इथं खातो ना आपलं काय करतोय, त्यांना झोप नाही आली पाहिजे. बरोबर. एक ध्येय पाहिजे डोळ्यासमोर आणि ते ध्येय पाहिजे. आपण इथपर्यंत पोचायचं. मी व्यवसाय करत होतो तरी व्यायामाचा खाडा नव्हता. टेम्पो दुधाच्या ट्रकमध्ये गेलो, टेम्पोमध्ये दुधाचा कोळण बिळण भागा दुधाचा धंदा होता. माग दोरी लावलेली होती, ट्रक चालू होती, मी बैठक मारायचो. वर दोरीला धरून काय करायचं, बैठक मारायचं. आणि तिथं गेलो, एक शंकराचं देऊळ आहे तिथं मग जोर मारायचं. म्हणजे मनात काय पाहिजे. म्हणजे कामामध्ये तुम्ही वेळ भेटला तसं व्यायाम करायचं. खुशी ठरली तर मग मी काय करायचं, मग कुठेतरी माने भाऊकडे जाणार, नाही तर मग भावने भाऊ येणार. कसा आहार असायचा तेव्हा आणि काय आहार काय घ्यायचं, जसं तुम्ही आता सांगितलं पहिलवानांचा आहार काय काय असायचा तेव्हा? ते आहाराचं प्रमाण नसतं ज्याचं त्याचं त्याच्यावरती. आता माझं अजून प्रमाण असं आहे की 1 चपातीच्या पुढं खात नाही मी. एक टाइम सकाळी 1 संध्याकाळी 1. फक्त 2 चपात्या? 2 चपात्या. बापरे. ते पुढं 1.5 म्हणले तरी काय होत नाही, 1.5 होतले तरी जमत नाही. मग 1 लिटरभर दूध, 1.25 लिटर दूध, अजून काय आहे घरी बदामाचे जास्त नाही पण 20-25 बदामाचे थंडाई वगैरे काय करतात. आणि दुसरी गोष्ट, वडापाव माहितीच नाही ना. आता सगळ्यांना वडापाव विचारा, सगळे म्हणणार आम्हाला माहिती आहे, पण वडापावच आम्हाला माहित नाही. तुम्ही कधी खाल्लाच नाही? म्हणजे खाल्ला असेल पण ते कधी असं सगळेजण घरातले असल्यानंतर आणल्या तर, पण असं हॉटेलमध्ये जाऊन असं कधीच हे नाही. अच्छा अच्छा. काय आहार असला पाहिजे का पहिलवानाचा? नाही, त्याच्या शरीरावर अवलंबून आहे. अच्छा. त्याच्या शरीरानुसार तसा वेगळा आहार असतो प्रत्येकाचा. तसं होतं. आता मी पतळलेलो होतो, इतका प्रयत्न केला तर डॉक्टरने सांगितलं तुमची म्हणजे कुदरतने म्हणजे मशीनची कॅपॅसिटीच तेवढी काय केलेली आहे, त्यामुळे मला जास्त चालतच नव्हतं. कुस्तीमध्ये राजकारणाचा हस्तक्षेप होताना दिसतो का, किंवा आधी व्हायचा का आता पण होतो का? असं आधी होतो आणि आता बी होतोय. अच्छा. पहिल्यांदाचा आता खंत वाटते मला, बोलू नाही आपण, पण जे प्रत्येक राजकारण आहे त्याच्याकडे 15-20 पोरं आहेत. आणि ते पोरांचं मला वाईट कोणतं वाटतं की ते पोरांचं उद्या भवितव्य काय आहे. तुम्ही त्यांच्या अंगावरती मांस आहे, त्यांचा रुबाब आहे ना, तोपर्यंतच उपयोग करून घेणार, पुढे त्यांचं लाईफ काय आहे. म्हणजे आता सगळं सर्रास काय झालंय, ते प्रत्येक जण जे काय राजकीय माणसं आहेत ना, प्रत्येकाकडे पोरं आहेत, प्रत्येकाकडे पोरं आहेत. आणि ते पोरांचं उद्या त्या पोरांनी विचार केला पाहिजे की आपण हे किती दिवस करू, नाहीतर पुढे आपण काय करणार आहे. याच्यात काय बरं वाईट झालं तर पुढे काय करणार, काय काळजी घेतली पाहिजे त्या मुलांनी, त्यांनी काय? मुलांनी बघा,
प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक संधी मिळते. हम्म. जी संधी मिळेल त्याचं त्यांनी सोनं करून घेतलं पाहिजे. पैलवानीमध्ये सुद्धा एक संधी मिळते, हम्म. त्यावेळेस त्यांनी जर हे केलं हम्म. तर मग त्याचं संपलं असतं. हम्म. जीवनात प्रत्येक व्यवसायात असो कशातच एक संधी मिळते, त्या संधीचं त्यांनी सोनं करून घेतलं पाहिजे. हम्म. हम्म. समजा एखाद्याला जर अपयश आलं याच्यामध्ये तर काय करावं ते? त्याला अपयश आलं, हम्म. कुस्ती विजय होणं पराजित होणं एक कुस्ती चालतीच ना, पण समाजाने त्याच्याकडे त्या भावनेने पाहिलं पाहिजे. अपयश आलं ना, यावेळेस अपयश आलं तर पुढच्या वेळेस हे कर, पण अपयश आल्यानंतर त्या पैलवानाला एकदमच काय करतात, हम्म. बाजूलाच काढल्यासारखं करतात. हम्म. आणि मग त्याचं आयुष्याचं काय होतं, मग तो कुठेतरी कोणाला तरी असं सापडतो. हम्म. व्यवसाय करणारे 2 नंबरचे आहे, त्यांना कुठेतरी तो काय होतं, मग बरोबर. सापडलं म्हणजे जातो. त्या गोष्टीचा ते फायदा घेतात. तो फायदा घेतात. हम्म. मग त्या पहिलवानानं काय केलं पाहिजे ज्याला अपयश आलं, त्यांनी काय मार्ग शोधला पाहिजे त्याच्यात? मुळात सांगू का तुम्हाला, हम्म. मुळात अपयश येईल. हम्म. आता माझ्या जीवनामध्ये माझ्या एवढ्या कुस्त्या झाल्या, हम्म. पण मला कधीच अपयश आलं नाही. हम्म. कारण जपून हे करायचं मी. हम्म. एक पाऊल सुद्धा कधी कुठं चुकलं नाही, हम्म. म्हणजे कुस्ती करताना बी. हम्म. आणि त्यामुळे अपयश यायला काही नाही, हम्म. अपयश कधीच आलं नाही. एवढ्या कुस्त्या झाल्या माझ्या ना, हम्म. तर हिरामनची कुस्ती झाली, माझं 40 वय होतं. हम्म. हिरामन 28 एक वर्षाचा असेल, हम्म. 27-28 वर्षे, तरी त्याला मला धरून आणता नाही आलं. एक तासाच्या पुढं कुस्ती झाली. बापरे. इतकं जपून, म्हणजे व्यवहारात बी, परत पैलवानीमध्ये आपलं पाऊल टाकतानाच इतकं हे टाकायचं, हम्म. हम्म. मजबूत एकदम. बरोबर. अजून काही तुम्ही जिंकलेल्या कुस्त्यांचे अनुभव सांगता येईल तुम्हाला? तुम्ही कुठे कुठे जिंकले, कुठे कुठे गेले होते? नाही, कुस्त्यांचे अनुभव सांगण्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही आता जरा आठवलं थोडंसं काय होतंय. हा, आठवतं. तर आम्ही, मला वाटतं बाहेर महाराष्ट्रामध्ये, आपलं राज्यामध्येच हम्म. आमची टीम चालली होती. मला वाटलं जबलपूरला, हो आता आठवतं, हम्म. जबलपूरला आम्ही चाललो होतो. हम्म. आमच्यामध्ये कोच होते, हम्म. 3-4 कोच होते, हम्म. आणि आम्ही 8-10 पैलवान. आणि आम्हाला आमचे तिकडं सामने होते, हम्म. नॅशनलचे सामने होते. हम्म. जाताना आमचे कोच होते ना, हम्म. त्यांनी सांगितलं बाकीच्या कोचला, भालचंद्र भागवत म्हणून, हम्म. त्यांनी सांगितलं आपण 3rd क्लासमध्ये बसू, हम्म. आपण पैलवानांना 1st क्लासमध्ये बसू. असे माणसं निर्माण झाले तरच हा पैलवान पेशा टिकणार आहे. वा. बरोबर. त्यांना उद्या कुस्त्या करायच्यात, आपल्याला काहीच करायचं नाही. बरोबर. पण असे माणसं महाराष्ट्रातले असून सुद्धा महाराष्ट्राचा त्यांचा उपयोग करून घेता नाही आला. बरोबर. जसं तुम्ही माने भाऊंच्या आहाराबद्दल बोललात की ते 3 लिटर दूध प्यायचे, अजून कुठल्या पैलवानाचा आहार आठवतो किंवा त्यांचाच पूर्ण आहार काय असायचा, सांगता येईल कोणाचा? नाही, हे सगळे असेच ना, म्हणजे फक्त हरिचंद सोडून सगळे हे करणारे, मांसाहार वगैरे सगळे खाणारे होते. पैलवानासाठी राग कंट्रोल करणं किती गरजेचं आहे किंवा किती महत्वाचं आहे, किंवा राग येतो का पैलवानाला सहसा? मुळात तर पहिला रागच येत नाही, पण जर राग आला ना की तो मग आवरत नाही. मी सगळ्यांचं तीच तर राग येत नाही, आणि आला तर तो कंट्रोल होत नाही. त्याला काही पर्याय रागाला काय करता येऊ शकतो? नाही, राग कधी येतो? अन्याय झाल्यावरतीच राग येतो. बरोबर. आणि त्याला बाकीच्यांनी जर समजूत काढली तर तो शांत होतो, नाहीतर तो मग कोणत्याही स्तराला जातो. असा एखादा किस्सा आठवतो तुम्हाला की तेव्हा राग आला होता आणि काहीतरी घडलं होतं, असं रागामुळे काहीतरी?
किंवा तुमचा व्यक्तीच नसला दुसरा कोणाचा की त्यांना राग आला आणि असं काहीतरी घडलं त्यावेळेस? तसं माझं मला तसं काही हे दिसूनच आलं नाही. काय हरकत नाही. तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात, काय वाटतं तुम्हाला, काय तुमच्याकडनं सांगायचं राहिलंय? नाही, कशाबद्दलचं? कुठलंही तुमच्या आत्तापर्यंत, किंवा मग एक माणूस म्हणून आपण काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे? मनुष्य जीवनामध्ये कठीण परिस्थितीतनं गेला ना, तो शेवटपर्यंत काय होतो, शेवटपर्यंत कधीच कुठं चुकत नाही. आपण कोणत्या परिस्थितीतनं आलोय, आपली काय परिस्थिती पहिली होती. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही पुण्यात जन्म होऊन पहिली सुद्धा शिक्षण नाही, 8 नंबर शाळेमध्ये होतो. म्हणजे आपण अशा परिस्थितीत झालं ना, आता मुलगा बाहेर चाललाय. मग हा जो तफावत आहे ना, हे आपल्याला सहन करण्याची शक्ती आपल्याजवळ काय पाहिजे. आत्ताच्यात पहिल्यात आपल्यात आणि आत्ताच्यात बदल घडलाय, आणि आपल्याला मनाला समाधान जर पाहिजे असेल ना, तर मग आपण काय करायचं, तिकडं डोकून बघायचं नाही. बरोबर. आणि मला सल्ले देणारे बी असे देतात की अण्णा तुम्ही काय करायचं, आता जे काय होतं ते काय करायचं, पाहायचं, नाही पाहिलं तर आपलं तिथनं जायचं. म्हणजे होणारा बदल स्वीकारला पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. नाही स्वीकारलं तर समाधान लाभणार नाही. बरोबर. सरकारनं पैलवानांसाठी आधी काय केलंय किंवा काय करायला पाहिजे? आता वजनात पैलवान यायला लागले म्हणून त्यावेळेस पैलवानांना बरंचसं सहकार्य केलं. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये, झिडपीत, बँकेत असे बरेचसे पैलवान त्या आमच्या पिरियडमध्ये काय झाले, बरेचसे लागले. मला सुद्धा माटुंग्याला काय करत होते, माटुंग्याला घेत होते रेल्वेमध्ये. तर मी म्हणलं आता रेल्वेत आपण जाऊ माटुंग्याला, तर मला एवढे पैसे बाहेर मिळायचे ना, ते म्हणलं मर्यादितच राहणार, त्यापेक्षा आपल्याला असे बाहेरनं भरपूर मिळतात. म्हणजे त्यावेळेस झालं. आता मला बघा, अनंतराव थोपट्यांनी टँकर दिला, पवार साहेबांनी फ्लॅट दिला. ह्यावेळेस म्हणजे त्या आता हे करत होते. आणि आता तुम्ही सांगा, आता हे वाजनातले वगैरे कुस्त्या ह्या 100तल्या एकाचा नंबर लागणार, पण ते 99 काय होणार. आणि असं आता इथं एक आमच्या भागातलं पोरगं आहे, त्याच्या गटात कधीच कोणी त्याला हरू शकत नाही. मग असं राहिलं तर त्या गटातल्या पैलवानांना संधीच नाही मिळणार ना. बरोबर. तसं वजनात काय आलं, तेच विषय आलं. त्या वजनामध्ये तो फिट झाला ना, तो दुसऱ्यांना संधीच देत नाही. माझं तर मत असं आहे, महाराष्ट्र केसरी जे सामने आहेत ना, तर एकदा महाराष्ट्र केसरी झाले की त्याला परत दुसऱ्या वेळेस काय करावं नाही, परत संधी देऊ नये. म्हणजे संधी देऊ नये. कारण दुसरी हे झाली तर तो महाराष्ट्र केसरी काय होतोय, 2-3 वर्ष चालले की त्याच्या पिरियडमधले जे काय आहेत ना, ते काय होतात, मग ते लपल्या जातात. म्हणजे एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यावर त्याला परत संधी देऊ नये, असं देऊ नये. बरोबर. तुमच्या आई वडिलांबद्दल थोडं सांगा, कसे होते ते, त्यांचा स्वभाव वगैरे, तुमच्या वडिलांचा? वडिलांनी जीवनात काहीच पाहिलं नाही. आयुष्यभर त्यांनी पैलवानीच विषय काय केला. आणि आमच्या पुण्याच्या परिसरातले सगळे जेवढे गावं आहेत ना, ते त्यांना खलिफा म्हणून, वासद म्हणूनच काय करत होते. आम्ही जरी पैलवान झालो तरी आमच्या वडिलांच्याच नावाने आम्हाला नारळ वगैरे, शाल वगैरे वडिलांच्याच नावाने देत होते. एवढे ते काय केले, ते पूर्ण वाहून काय झालेले, पूर्ण वाहून गेलेले होते ह्या पैलवान पेशामध्ये. त्यांचा बद्दलचा एखादा अनुभव सांगता येईल, वडिलांसोबतचा, तुम्ही जेव्हा तालमीत जात होते किंवा काही आठवण काही? वडला 4 वाजले की ते वडील तालमीत आले की सगळं सामसूम असायचे, आणि कधी ते कोणाला हे बोलले नाही. आणि दुसरं एक वाईट सांगू का तुम्हाला, त्यांनी 40 वर्षे लग्न केलं, वडिलांनी. म्हणजे ते किती वाहून गेले असतील. बरोबर.
आणि त्यामुळं आम्हाला थोडाच वेळ त्यांच्या संग मिळाला. तरी ते 99 वर्षाचे असताना वारले. अच्छा. तरी आम्हाला काही झालं त्यांचं जे हे आहे ना त्यामुळे थोडे दिवसच मिळाला. त्यांचा लाभ जो आहे ना तो थोडे दिवसच मिळाला. म्हणजे हे काय होतं, आणि म्हणून तुम्हाला पहिल्यांदाशी वाईट बी सांगतो. माझा मुलगा हाईट बीट सगळं होतं तरी मी मनात ठरवलं मला याला पहिल्यांदा करायचं नाही. अनुभव आला, उद्या मी त्याला उपयोगीला पडणार नाही, तो माझ्या उपयोगीला पडणार नाही. त्यापेक्षा आपलं लग्न करून त्याला आपलं व्यवसायाला त्याला आता बिल्डर लाईनला येतो, बिल्डर लाईन पाहतो. उद्या आपल्या त्याचं मुलबाळ असं या आपल्याला पाहायला मिळतील. आता आमच्या वडिलांचं माझं जेवढं कौतिक झालं ना त्या वडिलांना आम्हाला किती पाहायला मिळलं, थोडे दिवस पाहायला मिळलं. तरी वय जास्त होतं तर 99 म्हणजे भरपूर ना, बरोबर. तरी त्यांचं आम्हाला पाहिजे तितकी साथ मिळाली नाही. आणि आमच्या आई वडिलांनंतर किती दिवस जगली. जे वडिलांची बाजू होती ना ती आमच्या आईने सगळी सांभाळली. खाणं पिणं दहशत वगैरे हे ते सगळं कोणी सांभाळलं, आईने सांभाळलं. किती अंतर होतं त्या दोघांमध्ये? ते 20-22 वर्षाचं ना. आत्ता माझ्या मंडळीचं माझं 18 वर्षाचं अंतर आहे. तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? मी जवळजवळ मी होतो 36 वर्षाचा, 35 होऊन गेलो तर 36. अच्छा. मग 36व्या वर्षी मुली भेटायच्या का मग लग्नासाठी? माझ्या मागं लागत होती, इतकं नाव होतं ना. हा बरोबर. तुम्ही पहिलवान होते म्हणून तुमच्या मागे लागायची, पण सामान्य माणसासाठी ती गोष्ट होती का शक्य? नाही मग ती मिळत नसे. आता माझ्या मुलाला जवळ 26-27 पुरी आल्या होत्या. तो काय करत होता, हे नाही बरोबर, ती नाही बरोबर, ती नाही बरोबर. कारण कशामुळं ते हे घरानं सुपारीचं माहीत नाही, व्यसन नाही, दादागिरी नाही, काय नाही, सरळ जीवन जगणारं आहे. त्यामुळे लोक काय करत होते, येत होते. बरोबर. कोणतं वय योग्य लग्नासाठी? कधी केलं पाहिजे लग्न? ज्याला पहिल्यांदा नाही करायची त्यांनी 25 पर्यंत, 25-26. अच्छा. पहिलवानाने उशिरा करायला पाहिजे लग्न, किंवा मग पहिल्यांदा फॉर्म मध्ये येतो आणि त्यांनी जर लग्न केलं तर मग थोडं फरक तो कंट्रोल होत नाही. आता जसं आपण राजकारणावरती बोललोच, तर हस्तक्षेप वगैरे सगळ्या गोष्टी, पण मग असं काही चांगले अनुभव आलेत का एखाद्या राजकीय नेत्याचा चांगला किस्सा तुम्हाला? माझं आत्ता पहा, मला वाटतं दाखवलं तर नाही माहिती. सगळ्यात चांगल्या सगळ्या पैलवानीला हे करणारे हे होते. ओके. यशवंतराव चव्हाण, हा तुमचा फोटो आहे त्यांच्यासोबत? हो. बापरे. काय सांगाल त्यांच्याबद्दल, यशवंतराव चव्हाणाबद्दल? कसे होते काय? मला आठवत आहे कातर डेअरीचं उद्घाटन होतं. आपली कातर डेअरी, दूध डेअरी, त्याचं उद्घाटन होतं. पाऊस पडत होता आणि माझी जीप गाडी घसरली थोडीशी, काहीतरी तिथं सांडलं तेल म्हणा, नाहीतर काय. यशवंतरावांनी त्यांची गाडी थांबवली आणि मागच्या गाड्यांना सांगितले यांची व्यवस्था करा. म्हणजे इतके ते हे होते, काय त्यांना गरज नव्हती, निघून गेले असते. पण नाही ना, त्यांनी गाडी थांबवली. ते स्वतः नाही पण ते मागच्या गाडीला सांगितलं यांचं बघा काय झाले ते, आणि असे यशवंतराव चव्हाण होते. जेव्हा तुम्ही त्यांना भेटले पहिल्यांदा तेव्हाचा अनुभव काय, कसा होता? आता हा फोटो कधीचा आहे? त्यावेळेसच काढलेलं आहे. त्याच वेळेस तेव्हा तुमची गाडी झाली होती तेव्हा? नाही त्यावेळेस नाही, ते शिवाजी स्टेडियमचं उद्घाटन केलं पुण्यात, नाही का? ते स्टेडियमचं उद्घाटन करताना त्यांच्या हस्ते केले आणि माझी कुस्ती लावली होती. काय सांगाल त्यांच्याबद्दल थोडस? तसे नेते होणं कमी आहे. तसे नेते महाराष्ट्राला अजून अशा माणसांची गरज होती. आता मी पाहतो पेपरमध्ये म्हणा, टीव्हीला, सगळे कोट्याधीश आहेत. त्यांचं कधी निघलं का इतके कोटी आहे तितके कोटी आहेत नाही. आणि माझं तर मत असं आहे, प्रामाणिकपणाने यांची प्रॉपर्टी सांभाळता यांना येत नाही.
एक दिवस जर उज्ज्वल भविष्य निर्माण करायचं असेल तर बानखेलीसारखे आले पाहिजेत. तुम्हाला बानखेली माहिती होते का? हे खासदार बानखेली म्हणून गेले, खेडचे होते, पायात चप्पल नव्हती. बापरे. त्याला खासदार म्हणून निवडून दिलं. ते दिवस काय व्हायला पाहिजेत? ते दुःखातनं ते जे जाणीव, आता हे जे सगळे यांना कशाचे दुःखातनं जाणीव आहे? बरोबर. लोकांचे अश्रू पुसणारा नेता पाहिजेत. बरोबर. तसे हे होते, यशवंतराव होते. आता पवार साहेबांनी बी सांगू तुम्हाला, पहिलवानांना, इतक्या पहिलवानांना संधी दिल्या, नोकऱ्या बिकऱ्या हे ते, त्यांनी सुद्धा तळापर्यंत काय पाहिले. त्यापेक्षा वसंतराव दादा होते, ते पण एकदम जवळच संबंध आले. पण ते असे नेते पाहिजेत. झालं, आता भरपूर आपल्या गप्पा चर्चा झाल्या. एक शेवटचा प्रश्न माझा, जे कोणी नवीन तरुण पिढी आहे, जे विचार करतायत की त्यांना आवड आहे, कारण आजकाल मोबाईलवरती व्हिडिओ वगैरे बघतात, त्यांना वाटतं की आपण पण हे करावं किंवा बनावं, पण ते परिस्थिती तशी नाही, दिसतं तितकं सोपं नाहीये, खूप मेहनत आहे, खूप आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगणार, जी नवीन पिढी आहे? मेहनत, आता मला वाटतं सात्रपात्र गाव आहे कोलारजवळ, अनुभव सांगतो माझा. सात्रपात्र गाव कोलारजवळ गाव आहे, तिथं बाळासाहेब विखे पाटील माझ्या हातनं तालमीचं उद्घाटन होतं. तर मी बसलेलो होतो आणि ते बसले. आता माझा काही परिचय नव्हता, पण ते खादी कपडे घातलेले, इस्त्री नाही, काय नाही, टोपी बिपी. त्यांनी मला विचारलं की पहिलवानीला काय करावं लागेल. तर मी त्यांना सांगितलं, आता मी काय त्यांना मी म्हणलं राजकारण सोडून द्यायला पाहिजेत. ह्या पैलवानाच्या मागं किती मतदान आहे हा विचार न करता हा पैलवान होणार आहे का नाही, बरोबर, तो होणारा पैलवान असेल त्याच्याविषयी जर तुम्ही केलं तर हे टिकणार. मग मला दुसरं सांगितलं बाळासाहेब विखे पाटील वगैरे आहेत. मग तेव्हा मग मला वाटलं की फार मोठी व्यक्ती आहे. मग ही त्यांची भावना तरी एवढी झाली की पैलवानासाठी काय करावं, एवढी भावना सुद्धा झाली तरी भरपूर झालं. आणि महाराष्ट्र शासनाने बी, आता सांगतो तुम्हाला, मी ह्याला होतो, दिल्लीला गेलतो मी व्यायाम प्रॅक्टिस करायलाच. तर सतपाल वगैरे लहान होते त्या टायमाला, वयाने ह्याने मला लहान होते. पण तो बिर्ला आखाडा म्हणतात त्याला, सतपाल जिथं आहे तिथं जे पैलवान जाईल ना की त्याचं भव्यतव्याचा बी विषय काय राहत नाही. आणि मला भागवत सर एकदा सांगितलं होतं की जर्मनची टीम ते समारोपमध्ये कुस्त्याला निघाल्यावर त्या तिथलच्या कोचनीनं अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जर गोल्ड मेडल मिळवलं नाही तर तुम्हाला गोळ्या का घालू नाही, कारण सांगा. तर त्यांना मग त्या पैलवानांना ते कारण पण सांगतं नाही. एवढे आत्ताचे वेळ, उद्याचं आणि शेवटच्या पिरियडचं सगळ्या सोय केलेली आहे ना. बरोबर. तसं गव्हर्नमेंटने त्या पैलवानाला शेवटपर्यंत कोणत्यामध्ये, ह्याच खेळाडूच नाही, कोणत्या खेळाडूमध्ये काय केलं पाहिजे, कोणत्याही खेळाच्या क्षेत्रामध्ये केलं पाहिजे. त्याचं उद्याचं भवितव्य त्याला वाटलं नाही पाहिजे काही. बरोबर. एखादी आठवण तुम्हीच सांगा, आता तुम्हाला काय आठवतं जे सांगायचं राहिले, अशी एखादी आठवण कुठली पण. आता माझ्याबद्दलची का तुमच्याबद्दलची. आता प्रपंचातले सांगू का? हो सांगा ना. उलट तो प्रश्न राहिला माझ्याकडे की तेच या सगळ्याच्या प्रवासामध्ये तुमच्या घरच्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा होता काय? आमच्या घरच्यांचं, मी लग्न करायला तयार झालो की आता कुस्त्यांचा आता विषय काय झालाय, आता आपल्याला लग्न करायला पाहिजेत, आईचं वगैरे चाललंय, आम्ही आहे तोपर्यंत लग्न करायला झालो. तर तिथं ते शिवण्याचे मारुतराव, डांगट वगैरे सगळे माणसं कसे भरपूर, म्हणजे पैशावाले.
मी घरातल्याला एकच सांगितलं, हम्म. माझी इच्छा आहे लग्न तुमच्या आग्रहस्थ करता. आता माझं निम्म आयुष्य गेलं, आता निम्म्या आयुष्यामध्ये कशाला आहे? त्यावेळेस आई म्हणली, उद्या कोण नाही कोणाचे, तू आपलं काय कर, लग्न कर. मग त्यावेळेस एका आठवड्यात मी लग्न केलं की जी मुलगी 2 रुपयावरती कामाला जाणार कुठं शेतावरती, तिच्या संग लग्न करायचं नाही तर मी करणार नाही. वा. कशामुळं? हां, असं कशामुळं? आणि कशामुळे मला गरिबीविषयीची काय होती, तळमळ होती. बरोबर. आणि ती मुलगी इकडं चांदखेडमधली मुलगी आमच्या भावाने दाखवली मला. आणि ती मुलगी आमचे भाऊ गेले तर ते गवत कापायला काय केली होती, रोजानी गेली होती. आणि तीच बाया मुलगी सभापती होती, झेडपी सदस्य होती, 2 रुपयावर कामाला जाणारी मुलगी. बापरे. त्यात खरं भूषण आणि मोठेपणा वाटलं मला. तुम्ही त्यांचं नाव नाही सांगितलं? नाव नंदा नरहरी चोरगे. अच्छा. हे मला वाटतं 98 मध्ये झेडपी होते आणि सभापती होते. दोन्ही पद एकाच वेळेस होते त्यावेळेस. पण ते आम्ही कसं होतो, आमचे शिपाई बिपाई तर आम्हाला बाबा नाही, आम्हाला 5 वर्षाचा काय आमचा आम्हाला करून देतो, काय आमचं काय करू नको. तेव्हा लग्नाच्या आधी बोलणं वगैरे व्हायचं का? नाही, कसं काय विषय नाही, डायरेक्ट बोलणी. घरातल्या आई वडील तर वारलेच होते. आई जो निर्णय घेईल आणि जे घरातले आपले विश्वास घरातल्यांवर आपला आहे, आणि त्यामुळं आपण काय विचारायचं, कशी आहे, काय करायचं, ते आपलं चांगलंच करणार आहे हा विश्वास होता. बरोबर. तो आता तरुण पिढीत विश्वास झाला नाही, राहिला नाही. तो तुम्हाला सगळ्यात गोष्टींमध्ये त्यांचा तुम्हाला पाठिंबा होता, सहकार्य होतं. आणि आज त्यावेळेस ती परिस्थिती ना, आज माझं सुखी जीवन झालंय. कशामुळं? तर ते त्या परिस्थितीतले होते, तेवढी परिस्थिती तर काय निर्माण होणार नाही. बरोबर. हां, त्यामुळे सुखी काय झालंय, सुखी प्रपंच. बरोबर. तेच जर एखाद्या मोठ्या घरातली कोणी असेल तर आपल्याला शिकवत बसले. आपण आमच्या भावांचे अनुभव होते. मला भाऊ बी पाहिलं होते. तुपेंची त्यांची सासूरवडी होती, महात्मा तुपे पोलीस पाटील हडपसरची. ते येणार घरात, इथं असं करा, तिथं तसं करा, म्हणजे जे येणार ते आपले अपमानास्पद वागणूक देणार. आणि इथं आपण ते ह्यांनाच सांभाळत होतो. बरोबर. धन्यवाद अण्णा, खूप छान मुलाखत झाली. 2 मिनिट. छान वाटलं तुमच्यासोबत.